डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आता जपान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात हाहाकार। शेअर बाजार 8% कोसळले। भारताच्या शेअर बाजारावर आज मोठा परिणाम दिसण्याची शक्यता। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जनता रस्त्यावर। ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक। खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात। मद्रास हायकोर्टानं कामराला अटकेपासून दिलेला दिलासा आज संपणार। किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी। उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा। सोमय्यांचं पवईमध्ये मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावरून आंदोलन। मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रकरणी आता राज्य सरकारची समिती आज प्राथमिक अहवाल सादर करणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर होणार। मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा, तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडीविरोधात सुद्धा पक्षाला पत्र।